नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही ते पेंडंटचा खरा दागिना शोधण्यासाठी आता इकडे साक्षीच्या घरी आलेली असते आणि साक्षी आता ब्युटीसाठी आता फेशियल करायला समोर आरशासमोर बसलेली असते आणि तेवढ्यात सायली आता ठसका येण्याचं नाटक करते आणि पटकन साक्षी म्हणते की आर यू ओके, आणि पुन्हा सायली आता मोठमोठ्याने ठसका आणायचा प्रयत्न करते. तर तेवढ्यात आता सायली म्हणते की पाणी. तर साक्षी आता जॉनी जॉनी असे म्हणत आता वेटरला नोकरला पाणी आणावयास हाक मारू लागते, पण तो काही आता हाकेला उत्तर देत नाही. आता साक्षी म्हणते की थांब मीच घेऊन येते, आणि कुठे तडफडला काय माहिती हा जॉनी, असे म्हणत साक्षी आता बाहेर जाते. तर पटकन साक्षीने काढून ठेवलेले ते सगळे सोन्याचे दागिने आता सायली चेक करू लागते, पण त्यामध्ये तो सोन्याच्या पेंडंटचा आता तो दागिना कुठेही सायलीला भेटत नसतो. आणि पटकन आता ड्रॉवर चेक करताना सायलीला कपाटाच्या 2 चाव्या भेटतात आणि त्या दोन्ही चाव्या घेऊन आता सायली ही साक्षीचं कपाट उघडते. इकडे गाडीमध्ये बाहेर अर्जुन आता सायलीची वाट बघत असतो. तर सायली कपाट उचकून त्यामध्ये तो दागिना भेटतो का हे बघू लागते. आणि आता तेवढ्यात सायलीने दोन्ही कपाटं उचकलेले असतात, पण त्यामध्ये सुद्धा तो पेंडंटचा दागिना सायलीला मिळालेला नसतो. आणि सायली आता ड्रॉवर चेक करू लागते. आणि एवढ्यात आता महिपत त्याच्या कारमधून आता त्याच्या बंगल्यासमोर येतो. तर अर्जुन महिपतला बघतो आणि पटकन सायलीला फोन लावतो आणि सायली आता ड्रॉवर शोधू लागते, पण त्यामध्ये तो दागिना मिळत नसल्यामुळे सायलीला आता खूप आता वेडेपिशी झालेली असते. आणि तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो आणि अर्जुनचा आलेला सायलीचा फोन वाजता क्षणी सायली सगळं काही जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवते. आणि पटकन आता सायली ही अर्जुनचा फोन रिसीव करते आणि म्हणते की हॅलो बोला. अर्जुन म्हणतो की महिपत येतोय तेव्हा पटकन तू निघ सायली. आणि लगेच आता सायली म्हणते की अहो पण माझं काम अजून झालेलं नाहीये. आता अर्जुन म्हणतो की पटकन काम करून बाहेर ये सायली. आणि तेवढ्यात आता सायली फोनवर बोलू लागताच पाठीमागून साक्षी सायलीच्या खांद्यावर हात ठेवते. तर सायलीला मोठा धक्का बसतो. इकडे आता रविराज एक फाईल घेऊन आता घरी येत मोठ्याने नागराजला हाक मारतो. आता रविराज हा पटकन नागराज आणि सुमनला बोलावतो आणि दोघेही तिथे येताच आता नागराज म्हणतो काय झालं दादा. तर आता रविराज त्याच्या पाठीमागे लपलेल्या आता प्रतिमाला दाखवतो, बाजूला होतो आणि त्या क्षणी प्रतिमाला बघताच नागराज सुमनला मोठा धक्का बसलेला असतो तोंडाला हात लावत. सुमन म्हणते की अय्या प्रतिमा वहिनीच्या आज ट्रीटमेंटचा शेवटचा दिवस होता, पण एवढा काही फरक होईल हे वाटलंच नव्हतं आणि सगळा चेहरा एकदमच पूर्वीसारखा झालाय. ती ऐकताच आता इकडे नागराजला मोठा धक्का बसतो. नागराज म्हणतो की उरले सुरलेले डागसुद्धा गेलेत आणि चेहरा तर एकदम क्लीन झालाय. आणि तेवढ्यात आता इकडे साक्षी ही सायलीच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की पण काय काय बोलत होती, कंपनीत माझ्या विरुद्ध कंप्लेंट करत होती की काय. सायली आता डचकून साक्षीकडे बघते. साक्षी म्हणते की खूप उशीर झाला तरी क्लायंटसुद्धा तयार नाही आहे म्हणून. आणि लगेच आता सायली म्हणते की नो मॅम, घरून फोन होता ना म्हणून तो घेतला. आणि लगेच आता सायली पुन्हा खोकला येण्याचं नाटक करते. तर साक्षी आता सायलीला पाणी देते. तर सायली आता मास्क काही काढत नसते का आणि पुन्हा जोरजोराने खोकायचं नाटक करते आणि म्हणते मॅडम प्लीज मला असं फेशियल करता येणार नाही. तर साक्षी म्हणते करूच नका तुम्ही आता निघा. तर आता लगेच सायली म्हणते की मॅडम प्लीज तुमचा सगळा डिस्काउंट मिळेल, पण तुम्ही रायटिंगमध्ये काही लिहून देऊ नका. तर साक्षी म्हणते की इट्स ओके आणि तुम्ही आता निघा. सायली तिचा आवरू लागते आणि पटकन सायली तिची बॅग घेऊन आता बाहेर जाते. आणि पटकन आता महिपत हा घरामध्ये येऊ लागतो. तर इकडे सायली आता बाहेर पडू लागते. आणि इकडे आता सुमन हा प्रतिमाचा हात धरून तिला तिच्या पहिल्या फोटोसमोर आणते आणि म्हणते की वहिनी बघा, तुम्हाला ना आता अगदी आरशासमोर उभा राहिल्यासारखं वाटत असेल. प्रतिमा आता त्या फोटोकडे बघते आणि प्रतिमाचा चेहरा अगदी तसाच झालेला असतो. आता रविराज म्हणतो की फक्त तुझी आता सायक्रेटिकची ट्रीटमेंट सुरू राहणार आहे प्रतिमा. तर नागराजला धक्का बसतो. आणि इकडे आता अर्जुन आणि सायली त्यांच्या कारमधून आता घरी येतात, पण कारमधून उतरताच आता सायली म्हणते की हे बघा मी पाठीमागे आउट हाऊसमध्ये जाते, तिथे कपडे वगैरे बदलते, तोपर्यंत तुम्ही कोणी येतंय का हे बघा. आणि इकडे आता प्रिया घरी आलेली असते आणि प्रिया विचार करते की अर्जुन आणि सायली अजून कसे आले नाही, साक्षीला फोन करून कळवायला हवं. आणि त्यासाठी आता फोन करायला प्रिया बाहेर येते. तेवढ्यात अर्जुन आणि सायली गेटच्या दरवाज्यातून आतमध्ये जाऊ लागतात. तर समोर प्रियाला बघतात, प्रियाचे मात्र लक्ष नसते आणि पटकन आता अर्जुन सायलीला घेऊन गार्डनमध्ये आडबाजूला जातो.
आणि लगेच आता प्रिया समोर बघते आणि प्रियाला कुणीतरी तिथून गेल्याचा भास होतो. प्रिया म्हणते कुणी गेलं का आणि तो अर्जुन होता का. आणि तेवढ्या तिकडे रविराज आणि प्रतिमा आता सुभेदारांच्या घरी त्यांना रविराज आता प्रतिमाचा चेहरा दाखवायला घेऊन आलेला असतो. आणि आता गेटमधून आतमध्ये जाऊ लागताच प्रतिमा रविराजला म्हणते की कुणाच्या लक्षात येईल का हो. रविराज म्हणतो हे बघ आता प्रतिमा तुझ्या चेहऱ्यावरचे डाग गेले ना त्यांना तर आनंद होणार आहे हे नक्की आहे. आणि इकडे तेवढ्यात अर्जुन आता सायलीला घेऊन मधुभाऊंच्या रूमकडे जातो. तर मधुभाऊंच्या रूममध्ये जाता सायली म्हणते की मधुभाऊ मी ना आता वॉशरूममध्ये जाते आणि माझे कपडे बदलते. तर मधुभाऊ म्हणतात ठीक आहे. इकडे आता पुन्हाही कल्पना अश्विन तिघेही चहा पीत हॉलमध्ये बसलेला असतात. तेवढ्यात रविराज एकटाच आतमध्ये येतो. हसतच पूर्णाई म्हणते की अरे बघा कोण आलंय. रविराज आलाय. आणि लगेच आता रविराज हा त्यांच्यासमोर येतो. प्रताप म्हणतो की अरे रविराज आज आमची कशी आठवण काढली. रविराज म्हणतो की त्याला कारणही तसंच आहे आणि 1 मिनटं असे म्हणत रविराज आता प्रतिमाला हाक मारतो. आणि लगेच आता रविराज हा प्रतिमाला हाक मारताच प्रतिमा तिथे येते. तर प्रतिमाला बघून पूर्णाही कल्पना प्रताप अश्विन सगळ्यांना आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेलेले असतात. आणि लगेच आता पूर्णाही खुश होत म्हणते की कल्पना आजचा दिवस आपण साजरा करूयात आणि काहीतरी गोडाचं कर. तर कल्पना हसतच म्हणते की नक्की. आणि लगेच आता प्रताप म्हणतो की हा पूर्णाही तर फक्त गोड खाण्याचं निमित्त शोधत असते. सगळेजण हसू लागतात. आणि इकडे आता प्रिया ही अर्जुनकडे येते आणि म्हणते की अर्जुन अरे मला वाटलंच होतं की असा लपून घरामध्ये येणारा तूच असशील आणि असा का लपून कुठे चाललायस. आता अर्जुन म्हणतो की माझ्याच घरात मला स्पष्टीकरण द्यायला हवं का मी कुठे जायचं आणि कुठे नाही म्हणून. अर्जुन म्हणतो जा तुझं काम कर प्रिया. तर प्रिया म्हणते तू उत्तर देण्यासाठी टाळतोय अर्जुन मला कळतंय. प्रिया म्हणते म्हणजे सायलीसुद्धा तुझ्यासोबत होती आणि सायली आतमध्ये गेली का. म्हणते की म्हणजे घरात येण्यापेक्षा तुम्ही इकडे आउट हाऊसमध्ये का आलेत आणि काय करताय. आणि तेवढ्यात साडी बदलून सायली तिथे येते आणि म्हणते काय झालं प्रिया तुझा आतमधून आवाज आला आणि म्हणून मी आली. तेवढ्यात प्रिया म्हणते काही नाही पण तुम्ही दोघे इथे आउट हाऊसमध्ये काय करताय. सायली म्हणते वा म्हणजे आता मी माझ्या वडिलांशी बोलण्यासाठी सुद्धा तुझी परवानगी घ्यायची का. आणि तेवढ्यात प्रतिमाचा आवाज येतो. तर सायली म्हणते चला चला प्रतिमा त्याला वाटतं. आता प्रिया घाबरते आणि विचार करते की ही बाई आली ना मला घाबरायलाच होतं. माझं ना घरी जाण्या येण्याचं पितळ उघडं झालं नाही म्हणजे बरं होईल. आणि तेवढ्यात आता प्रिया अर्जुन आणि सायली तिघेही घरात येतात. तर प्रतिमाला समोर बघून आता सायलीला सगळ्यात मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमा प्रियाकडे बघण्याऐवजी प्रतिमाचे लक्ष फक्त सायलीकडे असते. सगळेजण ते बघत असतात आणि सायलीला बघून प्रतिमा पटकन सायलीसमोर येते आणि प्रेमाने सायली आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि एकही डाग नसल्याचे सायलीच्या लक्षात येतात. सायली खूप खुश होते आणि आता सायलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि प्रतिमाचा सुद्धा. दोघींचे ते प्रेम बघून आता सगळेजण मात्र अवाक झालेले असतात. आणि प्रिया ही शेजारीच चेहरा बारीक करून त्यांच्याकडे बघत फक्त उभी असते आणि दोघीही फक्त एकमेकींकडे एकटक बघत राहत असतात. आणि ते बघताच पूर्णाई प्रताप रविराज सगळ्यांना मोठा धक्का बसत असतो. आणि त्यानंतर आता इकडे प्रिया लगेचच प्रतिमाला आई अशी हाक मारते आणि सायलीला बाजूला करून आता प्रिया ही प्रतिमासमोर येत म्हणते की आई अगं कधीपासून मी तुझी वाट बघत होती आणि कधी मला तू येऊन भेटशील असं मला झालं होतं. आणि तेवढ्यात प्रतिमाचा चेहरा पडतो. इकडे आता अर्जुन सायली बेडरूममध्ये जातात. तर आता अर्जुन म्हणतो की मला वाटतंय नक्कीच साक्षी आणि तिच्या आईमध्ये काहीतरी बॉन्ड असला पाहिजे आणि म्हणून साक्षी तो दागिना कधीच विकणार नाही. तो तिच्याकडेच असेल आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला महिपतच्या घरी जावं लागेल. आणि यावेळेस ते दोघेही घरी नसताना सायली म्हणते की पण ते दोघे घरी नाहीत हे आपल्याला कसं कळेल. तर आता अर्जुन विचार करतो आणि आता महिपत साक्षी घरी नसताना पुन्हा आता सायली ही महिपतच्या घरी जाऊन साक्षीचा तो पेंडंटचा दागिना कसा शोधून घेऊन येते हे बघायला. आणि ठरलं तर मग मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.